Record. Okay. So I'm recording the show. So we know Amaduna Elenu Alenu Masiadenu Konana Alenu Masiadenu Konehu. With Hashem's help, we know Amaduna Elenu Alenu Masiadenu Konana Alenu Masiadenu Konehu. The last दोन शिऊर मी शब्दात बद्दल बोललो. शब्दात आपण बात केली. थँक्यू एव्हरीबडी फॉर जॉईनिंग. गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. इंडियाला हॉलिडे आहे तरी पण तुम्ही जॉईन केला, थँक्यू व्हेरी मच. तुमचा सहार डबल होईल. तर लास्ट दोन शिवरी मी जर तुम्ही आल्या असत्याल, जर बघितलं असतं तर शब्दात बद्दल मी बात केलेली. तर मला शब्दात कंटिन्यू करायचा होता, पण लास्ट वीकचा पराशा बो होता. माझ्याकडे ते खुमाश आहे, खुमाश शेमोत. आणि पराशा बो मधली लास्ट शेनी म्हणजे लास्ट आलिया, 7व्या आलिया मध्ये आपल्याला कितीतरी आज्ञा दिलेल्या आहेत. कारण लास्ट वीकचा पराशा एवढा इम्पॉर्टंट होता. त्याच्यामध्ये येत्सियात मिच्राईम, बेने इस्रायल मिसर देशाच्या बाहेर पडले, त्याच्याबद्दल आपण शिकतो. त्याच्या पहिले 3 प्लेग्स पण आहेत या पराशामध्ये, लास्ट वीकच्या पराशामध्ये. आणि ह्या पराशाचा अभ्यास केला आणि त्याच्याबद्दल शिकला. तर सेदेर नाईट, लेल सेदेरला, पेसाकच्या पहिल्या दिवशी लेल सेदेर करतो, त्यावेळेला आपल्याला आज्ञा आहे तोरामधना की ती गोष्ट आपल्या मुलांना आपल्या सेदेर टेबलवरती आणि पुरी रात्री ती गोष्ट आपल्या मुलांना आणि आपल्या आपल्या जमातीला, आपल्या फॅमिलीला सांगायची पॉझिटिव्ह कमांडमेंट आहे. तर ते सगळ्या पराशा बो पासून चालू होतो. खराब शेमोत, स्टार्टिंग शेमोत पासून चालू होतो, पण बो मध्ये त्याचा एकदम टॉप वरती येतो. कारण तिथे बेने इस्रायल मिसर देशाच्या बाहेर पडतात. हे आपण बो मध्ये शिकतो. पण बोच्या लास्ट आलियामध्ये आपल्याला कितीतरी नियम, कितीतरी आज्ञा खुदाने दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामधली एक आज्ञा आहे ती तेफिलीन. तर मी ह्या शिऊरमध्ये बेजरात हशेम उद्याच्या दयाने तेफिलीन बद्दल बात करेन. तेफिलीन का मी सिलेक्ट केली टॉपिक, तर एक रिझन पराशा शाबुआमध्ये आहे, लास्ट वीकच्या बो मध्ये. आणि पहिले मी लास्ट दोन शब्दात बद्दल बात केली. शब्दात बद्दल लिहिलेलं आहे, ओथ ही लेओल में आद बेनो उ बेनी. आपण गाण्यामध्ये पण गातोय. ओथ म्हणजे खून, निशाणी. आपल्यामध्ये आणि खुदामध्ये आणि हशेम मध्ये बरोबर ओथ एक ओथ आहे, ती शब्दात. दुसरी ओथ आहे जी कायमची असते. इस्रायल पुरुषाबद्दल 8 दिवसामध्ये आपण मिला करतो. आणि ती ओथ, ती खून आपल्याबरोबर जन्मभर राहते. दर वेळेला 2 खूण आपल्याबरोबर पाहिजेत. शब्दात ही खूण आपल्यामध्ये असते खुदाबरोबर. आणि दुसरी ब्रीथ मिला. आणि वीक डेज मध्ये, साध्या दिवशी, रविवार ते शुक्रवार पर्यंत 2 ओथ असतात, 2 खूण असतात. एक ती ब्रीथ मिला आणि दुसरी तेफिलीन. तेफिलीनला पण ओथ मानले जातो. जसा शब्दात ओथ मानले जातो, शब्दात ही खूण आहे आपल्यामध्ये आणि खुदामध्ये, हशेमवरती, तशीच ब्रीथ मिला ही खूण आहे आपल्याबरोबर आणि खुदाबद्दल, हशेम बरोबर. आणि तेफिलीन ही ओथ आहे. कायमच्या 2 ओथ असल्या पाहिजेत. म्हणून वीक डेजला ब्रीथ मिला आणि तेफिलीन असते, आणि शब्दातला ब्रीथ मिला आणि शब्दात. म्हणून मी तेफिलीनची ही टॉपिक बद्दल आज बात करायला ठरवला.
लास्ट वीक पराशा जसा मी सांगितला बो मधली लास्ट श्रेणीमध्ये तेफिलीनच्या मध्ये दोन पॅरेग्राफ लिहिलेल्या, चार पॅरेग्राफ पैकी दोन पॅरेग्राफ लास्ट वीक पराशामध्ये होते. आणि त्या पॅरेग्राफ मध्ये लाईन अशी आहे, मी खुमाश मधना वाचून दाखवतो पहिले. वहाया लेखा लेओत आल यादेखा उल झिखारोन बेन एनेखा लेमान तिये तोरात हशेम बेफिखा की ब्याद खजाका होtsiयाखा हशेम मिमित्राईम. तर ही 13 चॅप्टर बो मध्ये शेमोत मधली, आणि त्याची 9वी लाईन मध्ये असं असं लिहिलेलं आहे, वहाया लेखा लेओत आलिया देखा, तुझ्याकडे येत्सियात मिच्राईम मिसर देशाच्या बाहेर निघाची आठवण ची खूण तू तुझ्या हाताला लावशील आलिया देखा, आणि त्याची आठवण तुझ्या डोक्या डोळ्याच्या मध्ये, दोन डोळ्याच्या मध्ये लावशील. आणि इकडनं आपण शिकतो की आपल्याला आज्ञा दिली आहे इथे तेफिलीन लावायची हाताला आणि डोक्याला. इथे लिहिलेले आहे बेन एनेखा, म्हणजे दोन डोळ्याच्या मधी. पण आपल्याला ओरल तोरा तल्मुदामधनं शिकायला जाते की आपल्या हेअर लाईन आहे इथे, जिथे आपले केसांची लाईन आहे त्याच्यावरती टेफिलिनचे रोष लावले जात आहे. तेफिलिनचा मिचवा ची आज्ञा कशी लावली पाहिजे, कशी बनवली पाहिजे, ती आपल्याला रिटर्न तोरामध्ये नाही दिलेली आहे. रिटर्न तोरामध्ये 4 वेळा तेफिलीन बद्दल लिहिलेलं आहे. एकदा आता मी वाचून दाखवली तिकडे 13 चॅप्टर मध्ये वर्स 9. अजून एकदा आहे त्याच 13 चॅप्टर मध्ये दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये, ती आहे 16व्या लाईनीवरती, वेहया लेओत आल्या देखा, तुझ्या हाताला खून उलतो ताफोत. तो उलतो ताफोत, तो तो ताफोत म्हणजे 4 कंपार्टमेंट, 4 जागा डोक्याला लावशील. बेन एनेखा, इथे पण बेन एनेखा लिहिलेलं आहे. पण आपल्याला ओरल तोरामध्ये तल्मुदामध्ये शिकतो आपण बेन एनेखा म्हणजे डोक्यावरती, हेअर लाईनच्या वरती. आणि लास्ट वीक पराशामध्ये हे दोनदा सांगितलेलं आहे. अजून दोनदा हा नियम, ही आज्ञा दिलेली आहे देवारीम मध्ये. एकदा एक ही आपण शेमा इस्रायल बोलतो तिकडे शेमा इस्रायलच्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये, आणि दुसरीकडे देवारीम खुमास देवारीम मध्ये शेमा इस्रायलच्या आपल्या दुसऱ्या पॅराग्राफ वरती, जिथे आपण बोलतो वाहया इम शमोआ तिकडे. आणि आपण शेमा इस्रायल जेव्हा बोलतो त्याच्यामध्ये 2 पॅराग्राफ मध्ये आपण तेफिलीन कव्हर करतो, तेफिलीन बद्दलच्या आज्ञाबद्दल बोलतो. इथे कारण दिलेलं आहे तेफिलीनचा लास्ट वीक पराशामध्ये, की ही आपल्याला खूण आहे जी आपल्या हातावरती आपण लावतो आणि डोळ्याच्या मध्ये डोक्यावरती लावतो. ही खूण की बेने इस्रायलला हशेमनी मिसर देशामधना बाहेर काढले, आणि म्हणून ही आज्ञा दिली आहे. पुढे जायच्या पहिले नॉर्मली मी जास्त गोष्टी बोलत नाही, पण एक गोष्ट बोलतो जी तल्मुदामधना नाही आहे, पण ह्या जनरेशनची आहे, प्रिव्हियस जनरेशनची आहे. गोष्ट बोलायच्या पहिले तेफिलीन आपल्याला हशेम बरोबर कनेक्ट करतो, आपल्याला हशेम बरोबर जुळवतो.
हाशेमच्या जवळ यायला, जवळ आपण हाशेमच्या जातो तेफिलींची आज्ञा पाळून. तेफिलीम बरमिचवा झाल्याचा मुलगा 13 दिवस, 13 वर्ष आणि 1 दिवस पासून इस्रायल पुरुष तेफिलीन हातामध्ये आणि डोक्यावरती लावतो. आजच्या काळामध्ये आपण शाखरीच्या नमाजीमध्ये तेफिलीन लावतो रोज. शब्बातला तेफिलीन लावत नाही, आणि त्याचं रिझन मी ऑलरेडी सांगितलंय, त्याचं कारण मी ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला नेहमी दोन खूण पाहिजेत आपल्यामध्ये आणि खुदामध्ये. एक शब्बात, एक ब्रीत मिला. आणि जेव्हा शब्बात नसतो तर तेफिलीन ती खूण येते. तर वीक मध्ये संडे, रविवार ते शुक्रवार आपण तेफिलीन लावतो. शब्बातला आपल्याला एक्स्ट्रा खूणची जरूरत नाही, एक्स्ट्रा साईनची जरूरत नाही, म्हणून तेफिलीन नाही लावत. जसा शब्बातला आपण तेफिलीन नाही लावत, तसाच योम तोव, रोश हशाना, योम किप्पूर, शावोत, सुकोत, पेसाख, खोला मोएद सुकोत, खोला मोएद पेसाख मध्ये आपण तेफिलीन लावत नाही. हानुका आणि पुरीम हे ते रब्बानान सण आहेत. म्हणजे हा सण आपल्या रिटर्न तोरामध्ये 5 बुक्स ऑफ मोझस, 5 पुस्तकं खुमाचमध्ये लिहिलेले नाही आहेत डायरेक्टली. आणि म्हणून पुरीम आणि हनुकाला आपण तेफिलीन लावतो, लावली पाहिजे. तर गोष्ट अशी आहे, एक मुलगा, एक बाप आपल्या मुलाला परदेशी शिकासाठी पाठवतो. त्याची एज्युकेशन, हायर एज्युकेशनसाठी देशाच्या बाहेर लांब देशाला पाठवतो. मुलगा प्लेनमध्ये चढायच्या पहिले बाप आपल्या मुलाला तल्लीत आणि तेफिलींचा सेट देतो आणि सांगतो मुलाला, बाप मुलाला बोलतो, हे बघ, विसरू नको, रोज नमाज कर, तल्लीत घाल, तेफिलीन लाव, आणि तुझा नेहमी चांगला होईल. तू कुठच्या पण अडचणीमध्ये पडशील तर हा मिtzवा तुला प्रोटेक्शन देईल. कारण तल्मुदामध्ये लिहिलेलं आहे, मिtzवोत, जो देवाचे नियम पाळतो, ते तो मिtzवा, त्या तो मिtzवा त्या मनुष्याला सुरक्षा देतो. आणि सुर ह्या मिtzवा, तेफिलींच्या मिtzवानी आपल्याला स्पेशल सुरक्षा मिळते. असा तल्मुदामध्ये मसेखेत शब्बात मध्ये दोनदा गोष्ट, तीच गोष्ट आहे. आणि ती गोष्ट मी तुला ट्राय करीन ह्या सेशन मध्ये द्यायला किंवा नेक्स्ट टाइम. पण असा हा बाप आपल्या मुलाला बोलतो, ला कमांड करतो. मुलगा प्लेन मध्ये जातो. नंतर मग तो त्याच्या डेस्टिनेशन मध्ये, जिथे त्याची त्याची फ्युचर हायर स्टडीज करायची असते, तिकडे तो जातो आणि त्याची अभ्यास चालू करतो. तिथे महिना, 2 महिना, 3 महिना शिकत असतो. पण तो विसरून जातो. तर त्याच्या वडिलांनी त्याला तल्लीत तेफिलीन दिले, सांगितलेला की रोज तेफिलीन लावायला, तेफिलीन घालायला. तर तो विसरून जातो. कितीतरी महिने जातात आणि पोराला पैशाची अडचण येते. विचारतो, तो फोन करतो बाहेर गावशी, आपल्या डॅडीला बोलतो, डॅडी मला पैशाची गरज आहे, मला पैसे पाठवा, मला इथं खूप खर्च आहे, हा बाहेर गावी खूप महागाई आहे, मला शिक्षणासाठी पैसे पाहिजेत, मला खर्चासाठी पैसे पाहिजेत. वडील बोलतो त्याला, तुम्ही टिफिन लावलीस काय?
तो बोलतो हा हा तू रोज राहतो, तो बोलतो हा हा मी रोज राहतो. तर तुम्ही पैसे पाठवा पटकन. तो बाप बोलतो ओके. हप्ता जातो, हप्ते जातात, महिना जातो. मुलगा बोलतो काय बापाने पैसे नाही पाठवलेत. तो परत फोन करतो एक महिन्यानंतर. बाप त्याला विचारतो तुम्ही तेफिलीन लावलीस काय? तो बोलतो हा मी रोज लावतो, रोज लावतो. रोज तेफिलीन करतो, नमाज करतो. तर बाप बोलतो ओके पैसे येतील. परत हप्ता जातो, पैसे नाही आलेत. हे 2 हप्ते जातात, महिना जातो. परत पोरगा फोन करतो, बोलतो बापाला का रे मला पाठवलाच नाही पैसे. बाप बोलतो टिफिन लावलीस काय? बोलतो नाही. लावतो मी रोज लावतो. रोज टिफिन घालतो, नमाज करतो. शेवटी पैसे येत नाही. मुलगा परत येतो त्याच्या बापाकडे प्लेन घेऊन, तिकीट कशी तरी काढतो, कर्ज घेतो, काढतो. आणि मग येतो, बापाला मिठी मारतो. बाप त्याचा एअरपोर्टला त्याला घ्यायला जातो. आणि तिथे मुलगा बोलतो अरे मला तुम्ही पैसे का नाही पाठवले माझी शिक्षणासाठी, माझ्या खर्चासाठी. बाप त्याला बोलतो तुझी थल्ली आणि टिफलिनची बॅग तुला दिलेली ती कुठे आहे मला दाखव. तो मुलगा काढून दाखवतो. आणि बाप टिफलिनची बॅग खोलतो आणि त्याला दाखवतो, हे बघ इथे मी तुला $20,000 ठेवलेले. पण तुम्ही टिफलिन कधी लावलीच नाही, तुम्ही खोलीच नाही, तर तुला पैसे कसे भेटणार? तर ही गोष्ट मला माहिती नाही खरी आहे खोटी आहे. मला माझ्या एक चांगल्या मित्राने मला खूप वर्षापूर्वी सांगितलेली. माझा मित्र अमेरिकाचा, खाईम त्याचं नाव आहे, खाईम एलिएझर खाईम. तर ही गोष्ट एका दुसऱ्याला बोलतात, खरी आहे खोटी आहे माहिती नाही, खरी पण असू शकते. पण इकडनं आपल्याला समजतं काय खोटा बोलून चालत नाही, खऱ्याने वागला पाहिजे. अँड सो ऑन. तर माझी नॉर्मली स्टाईल नाही अशा गोष्टी बोलायला. पण मला वाटलं ही गोष्ट मी तुमच्या बरोबर शेअर करीन. होप यू एन्जॉयड इट. पुढे आपण जाऊ. तेफिलीनच्या कमांडमेंट, तेफिलीनचा नियम. ह्या शूरमध्ये मी नियम सांगणार नाही, पण तेफिलीनची इम्पॉर्टन्स आणि त्याच्याबद्दल नॉलेज बद्दल मी बात करीन. जसा सांगितला त्या 4 वेळा आपल्या रिटर्न तोरामध्ये, 5 बुक्स ऑफ मोझस, खुमासचे 5 पुस्तकामध्ये 4 वेळा तेफिलीन बद्दल लिहिलेलं आहे. 2 वेळा आपण लास्ट वीकच्या पराशामध्ये, पराशा बो मध्ये वाचला. आणि ते 2 पॅरेग्राफ जेव्हा आपण तेफिलीन लावतो तेव्हा ते 2 पॅरेग्राफ आपण वाचतो. ते फक्त वाचत नाही, पण हाताच्या तेफिलीन मध्ये ते 4 पॅरेग्राफ एकाच क्लाफ म्हणजे पार्चमेंट, चामडा, कोशेट चामडा वर, जसा सेफेर तोरा कोशेट चामड्यावरती लिहिलेला असतो. आणि मेजुजामध्ये मध्ये एक पॅराग्राफ असतो शिमा इस्रायलचा व्याफ्ता. आणि त्याच्या बाहेर अ, मेजुजा आतमध्ये शेमा इस्रायल आणि व्याफ्ता असतं, पण गुंडाळल्यावरती त्याच्यावरती देवाचं नाव शीन दालेत युद्ध लिहिलेला असतो. तसाच तेफिलीन मध्ये एक पॅराग्राफ नाही पण 4 पॅराग्राफ असतात. हाताच्या तेफिलीन मध्ये तो एकाच पार्चमेंट वरती असतो, एकाच चामड्याच्या क्लाफ वरती असतो, 4 पॅराग्राफ. आणि डोक्याच्या इथे, डोक्याची तेफिलीनचे रोष, त्याच्यामध्ये 4 कंपार्टमेंट असतात. आणि 4 पॅराग्राफ, हर एक क्लाफ, 4 क्लाफ, चार चार ह्याच्यामध्ये जातात. हे सांगायचं मला का, कारण ते एक प्रश्नावरती उत्तर आहे. कोणतरी प्रश्न मला विचारलेला. तर डोक्याच्या तेफिलीन, हाताच्या सगळ्या तेफिलीन सेम असतात.
राशी, रबेनुताम आणि अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तेफिलीन, हाताची सगळ्यांची एक तशी सेम असतं तेफिलीन. पण डोक्यामध्ये 4 कंपार्टमेंट असतात आणि त्या 4 कंपार्टमेंटमध्ये पराशियोत राशीप्रमाणे ते 4, जसा खुमाशमध्ये त्यांची ऑर्डर आहे, जशी पाच पाच पुस्तक बो पराशा आणि देवारीम मधली जशी ऑर्डर आहे त्याच ऑर्डर मध्ये ते कंपार्टमेंट मध्ये ती क्लाफ टाकले जाते. रब्बेनु ताम जे राशीचं नातू होता, राशी म्हणजे रब्बान शेल इस्रायल, आपल्या खुमाश मध्ये जे कॉमेंट्री असते ती राशीची असते. त्यांचं नाव होता रब्बी श्लोमो इचखाकी. आणि ते रिझन देतात बद्दल पण आणि सगळ्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांची कॉमेंट्री पुऱ्या कोला तोरा कुला पुरा तोरावरती आहे. जर ती खुमाश आहे, जर ती तलमुद आहे, तर राशीप्रमाणे 4 ऑर्डरनी असतात पार्चमेंट. पण रब्बेनु ताम त्यांचा नातू होता, त्यांच्या मुलीचा मुलगा होता आणि तो बाल तोस्फोत. तल्मुदामध्ये 2 मोठ्या इम्पॉर्टंट पेजवरती 2 कॉमेंट्री असतात. अजून कॉमेंट्री असतात पाठी आणि अजून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी. पण 2 मेजर कॉमेंट्री असतात. एक ती राशीची कॉमेंट्री, राशीचे तल्मुदावरती 4 शब्द, आणि दुसरीकडे तोस्फोत. तोस्फोत हे कितीतरी लोक होते राशीच्या नातूच्या जनरेशनची. दोन्ही फ्रेंच, जर्मनी ह्या देशांमधले होते. राशी फ्रान्स चे राहणारे होते. तर रब्बेनु ताम हे 4 पराशाची ऑर्डर राशीपेक्षा वेगळी ऑर्डर आहे. ते लास्ट 2 पराशा ते इंटरचेंज करतात आणि त्याला रब्बेनु तामची तेफिलीन बोलली जाते. जुन्या जमान्यामध्ये म्हणजे तलमूदच्या वेळेला कुठची कुठची तेफिलीन जी आज्ञा दिलेली आहे तशी घातलेली जात होती आणि वेगळ्या प्रकारच्या तेफिलीन जिथे हे पराशियोतची ऑर्डर चेंज होत होती त्याला खमेया म्हणून म्हणून घातली जात होती. ही बोलाची गोष्ट की एक प्रकारची तेफिलीन खुदाची आज्ञा पाळण्यासाठी आणि दुसरी प्रकारची एक सेगुला होता, एक प्रकारची अम्युलेट सारखी मानली जात होती. ही गोष्ट का बोलतो की मसेखेत शब्बात, तलमुदामध्ये मसेखेत शब्बात 2 पुस्तक तिच्या 4था चॅप्टर आणि 18वा चॅप्टर, रबी एलिएझर दे मिला 18वा चॅप्टर, 4था चॅप्टर बम्मे तोमनीम बमेन तोमनीम. तिकडे गोष्ट तिथे गोष्ट आणलेली आहे. तिथे गोष्ट सेम गोष्ट 2दा आहे आणि त्याच्याबद्दल मी तल्मुदामधली एन याकूबच्या पुस्तकामधना आता मी सांगेन. पण जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत, तर मी 2 मिनिटं ब्रेक देतो. कोणाला आतापर्यंत जे सांगितलंय त्याच्यावरती काय प्रश्न आहेत तर मला सांगा किंवा चॅटमध्ये लिहा. तर मी 2 मिनिटं ब्रेक देईन इथे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज लेट मी नो. ची प्रार्थना शॉर्ट मध्ये केली तर चालतं ना? परत काय शॉर्ट मध्ये केली ते चालतं? ची प्रार्थना म्हणजे आता आम्ही वैदंबरी वाचतो, शेमा वाचतो, आम्ही करतो, जास्त नाही वाचत काय दुसरं. तलीत तेफिलीन घालून. हा केन. हा
हा, तर तलीत तेफलीन घातल्यावरती अ, दोन पॅरेग्राफ आहेत. כן. एक सेकंड मी काढतो. तो आहे वैदबर हाशेम एल मोशे लेमोर कद्देश ते लिकोल वाचू. बेखोर, जो ते लास्ट वाचू. वीक पाराशामध्ये होता. हा, दोन כן. पॅरेग्राफ. ओके. बरोबर. दुसरा हो. वाया की यवियाहा हशेम एल एरेच हकेनानी, बरोबर, ते दोन पॅरेग्राफ. आणि त्याच्यानंतर मग शेमाचे तीन पॅरेग्राफ वाचले पाहिजे. हा. ओके. शेमा इस्रायल, व्याफ्ता, वहाया, वयोमेर. हा. आणि आमिदा. आणि आमिदा. जर बारखूच्या नंतर एकटा नमाज करत असला तर बारखू नाही बोलायचा. हम्म. मिनिमम मिनिमम वहाया वाचल्या, हा, त्या तिफलीन घातली, हे दोन पॅराग्राफ वाचले. हम्म. त्याच्यानंतर मग जर जमला तर मिनिमम अदोनाय मेलेख, अदोनाय मालाख, अदोनाय इमलोक लेवलाम वाहेद दोन वेळा बोलायचा. हम्म. समजला अंकल? כן. त्याच्यानंतर मग बारुक शे आमारचा पॅरेग्राफ आहे. प्रयत्न करायचा तो वाचायला. हम्म. त्याच्यानंतर आश्रय योशबे बेतेखाचा पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये आहे ते, तो आलेफ बेट सारखा आहे. माझं कनेक्शन इथं लूज आहे. ओके. कनेक्शन मी काढला. ओके. बारुक शाह अमारचा पॅराग्राफ वाचायचा ट्राय करा, कारण त्याला पासुके दे जिमरा बोलले जातो. पासु बारुक शाह अमार झाल्यावरती आश्रेचा पॅराग्राफ, आश्रे योशवे बेतेखा ओद याले लुका सेला, तर आपण मिनखाच्या पहिले पण बोलतो, मिनखाचा आमिदाच्या पहिले पण बोलतो. तो दिवसात ना तलमुदामध्ये सांगितलेला आहे 3 वेळा वाचायला पाहिजे. म्हणून आपण सकाळच्या नमाजीमध्ये बारुक शाह अमारच्या नंतर मग 2-3 पॅराग्राफ आहे, त्यानंतर मग आश्रय बोलतो. तर तुम्ही तो वाचला तर चांगला आहे. आणि जर तुम्ही बारुक शाह अमार वाचला आणि आश्रयमध्ये वाचला तर लास्टला इश्तबाख पण वाचला पाहिजे, कारण ती ब्राखा चालू होते बारुक शाह अमारला आणि ती संपते इश्तबाख शेमोलामध्ये. आणि ह्याला बोलतात पासुके दे जिमरा. ह्याच्यामध्ये अजून काय काय आहे, आजी अशीर मोशे पण आहे. वाचू शकला तर चांगलं आहे, नाही वाचला तर मिनिमम बारुक शाह अमार, आश्रय आणि इश्तबाख, त्याला एक ब्राखा बोलतात. त्याला बोलतात पासुके दे जिमरा. नंतर मग बारखू बोलतो. आणि बारखूच्या नंतर मग सकाळी 2 ब्राखा असतात शेमा इस्रायलच्या पहिले. जर तुम्हाला जमला तर ते केला तर चांगली आहे, कारण ती ऑर्डर आहे. दोन दोन ब्राखा शेमाच्या पहिले, आणि शेमा झाल्यावरती एक ब्राखा, ती लॉंग ब्राखा आहे. हळूहळू बोलला तरी चालेल. आणि त्या दोन पहिले आणि एक नंतर शेमाच्या, त्याला बोलतात बिरखोत शमा. आणि नंतर मग आमिदा केली पाहिजे, गाल इस्रायलची ब्राखा झाल्यावरती. जर तुम्ही चालू केला तर तुम्ही आता, जर तुम्हाला 10 मिनिटं लागत असतील किंवा 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं लागत असतील, तर हे बोलायला तुम्हाला अजून 20 मिनिटं लागतील. पण ही करेक्ट ऑर्डर आहे. जर नाही बोलू शकता तर तुम्ही असं आज जसा बोलता, हात तलीत तेफिलीन घातल्यावरती 2 पॅरेग्राफ तेफिलीनचे, नंतर मग तुम्ही शिमा इस्रायल करता, शिमा इस्रायलचे 3 पॅरेग्राफ बोलता, राईट. व्याहफ्ता, वहाया आणि वयोमेर.
आणि नंतर मग तुम्ही श्मोना एसरे म्हणजे आमिदा करता, राईट? तुम्ही म्यूट मध्ये आहात अंका. तर होप होप दिस वॉज क्लिअर. ओके ओके, थँक्यू. हिरोईन नेशा वाचायची गरज आहे. एलोहाय नेशामा ते आपण तलीत तेफिलींच्या पहिले वाचतो. हं. ओके. सकाळी उठल्या वरती आपण बाथरूमला गेलो, हात धुतला, तर नंतर आपण नेतीलात यादायम करायला करायला पाहिजे. नेतीलात यादायम केल्यावरती सगळ्यात पहिले जेव्हा आपल्याला जाग येते रात्री झोपण्यावरना, सकाळी आपल्याला जाग येते तेव्हा मोदे आणि बोलला पाहिजे. ते हात बोलतो. धुवायच्या पहिले पण आपण बेडवरती असतो, खाटेमध्ये असतो, ते- एकदा जाग आली काय मोदे आणि लेफानेखा मेले खाय विकयाम शेहेजारता शहाजारचा. बी निश्माती बिखेमला रबा एमुना तेखा. ओके, हे बोलले जातं. हं. आणि नंतर मग आपण बाथरूमला जाऊ शकतो. कोण आंघोळ करतं, कोण मिकवेला जातं. पण साफ झाल्यावरती हात धुतले जातं. त्याची ऑर्डरच्या हलाखामध्ये मी जाईत नाही, पण तुम्हाला वरती 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 सांगतो. हात धुतला जातं, 1, 2 आणि 3 असा. हमोत्सी साठी वेगळी ऑर्डर आहे. तिथं 1 1 1 1 2 3 1 2 3. पण सकाळी उठल्यावरती हात धुवायची ऑर्डर अशी आहे: 1 1 2 2 3 3. राईट हँड म्हणजे उजवा हात, मला वाटते, राईट. उजवा हात पासून आणि नंतर मग डाव्या हातावर, नंतर मग लेफ्ट हँड. पहिले राईट हँड हमोचीसाठी, पण पहिले राईट हँड, नंतर मग लेफ्ट हँड. पहिला उजवा हात, नंतर मग डावा हात. आणि हात धुतल्या, असा हात धुवून झाल्यावरती आल नेतिलात यदायमची पहिले ब्राखा केली पाहिजे. आणि नंतर मग दुसरी ब्राखा आशेर याचार. आशेर याचार ची ब्राखा झाल्याबरोबर ताबडतोब एलोकाय नेशामा बोलला पाहिजे. का तिला एक 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 ब्राखा मानली जातं. ब्राखा समुखले ब्राखा समुखता बोलले जातं तल्मुदामध्ये. तर रोफेकोल बासार मापली लासोत बोलल्याबरोबर एलोकाय नेशामा चालू केली पाहिजे. एलुका नेशामाची पहिली ब्राखा झाल्यावरती दुसरी ब्राखा आहे, बिना लॅबिन हनोतेन लास्कवी बिना लॅफकिन बेन उबेन लायला. त्याच्यानंतर मग अजून एक ब्राखा, त्याला बोलतात बिरखोता शाखा. आणि हे आपण तलीत तेफिलीन घालायच्या पहिले बोलतो. कुठची कुठची लोक आहेत ती तलीत तेफिलीन आणि नमाज झाल्यावरती बोलतात ही, पण आपण तलीत तेफिलीन घालायच्या पहिले बोलतो. आणि ह्याला बोलतात बिरखोता शाखा. बिरखोता शाखा बिरखाता कोहानिमची ब्राखामध्ये एंड होतो. ते आपल्याला बिरखोता शाखार झाल्यावरती 3 ब्राखा आहेत, त्याला बोलतात बिरखाता तोरा, बिरखोता तोरा. आणि तिकडे ती ब्राखा आहे अशेर किदे शानू बेमिसोता बेसिवानो आल दिवरे तोरा. नंतर मग बोलतो वे आरेवना. आणि नंतर मग बोलतो वेनाथा लान वे तोरा तो. जे आपण अशेर बखार बाणू तोरावरती चढले, जेव्हा आपल्याला शेणी भेटते तिथे आपल्याला आपण बोलतो अशेर बखार बाणू. ती सेम ब्राखा इथे बोलली जाते. ह्या 3 ब्राखा आहेत, ह्या 3 पैकी एक पण बोलली तरी चालल, पण आपली कस्टम आहे तिन्ही बोलायला. ह्याला बिरखाता शाखार आणि बिरखाता तोरा बोलले जातात. आपल्याला आपल्याला रीत आहे की दिवसामध्ये 100 ब्राखोत केले पाहिजे.
तर हे बोलली तर आपल्यामध्ये 100 मध्ये साठी किती तर हे ऍड होत जातात. अजून एक पॉइंट, आशेर यात्सार जी सकाळी एलोका नेशामाच्या पहिले बोलली जाते, ती हर वेळेला जेव्हा आपण बाथरूमला जातो, बाथरूमला गेल्यावरती आपण बाहेर आल्यावरती हात धुतल्यावरती आशेर यात्सारची ब्राखा केली पाहिजे दरवेळेला. पुढचा पण दिवस असो, वीकडे असो, शब्बात असो, योम किप्पूर असो, दर वेळेला बाथरूमला गेला, बाथरूमशी बाहेर आला काय, हात धुतल्यावरती जसं आपण सकाळी हात धुतो तसाच बाथरूम झाल्यावरती, बाथरूम वापरल्यानंतर हात धुतो आणि आशेर यात्सारची ब्राखी केली पाहिजे. होप दिस इज क्लिअर. जे आपण ब्राखाची बात केली, ह्याच्यावरती जर कोणाला अजून प्रश्न असेल तर विचारा. तर हे आपली डे टू डे लाईफ मधली क्वेश्चन आहे. गोईंग बॅक टू तेफिलीन, आपण तेफिलीन घातल्यावरती आपण एक ब्राखा बोलतो, अशेर किद्दे शानू बेमिसोता वेसिवानू लेहानियाख तेफिलीन. मग हाताची तेफिलीन टाईट करतो, 7 वेळा गुंडाळी घालतो लेफ्ट हँड मध्ये. नंतर मग आपण डोक्याची तेफिलीन घालतो. हातामध्ये आणि डोक्यामध्ये घालायच्या पहिले मध्ये आपण बात नाही करत. बात केला तर त्याला बोलतात हेसे का दात. तेफिलीन मध्ये नियम आहे, ज्या नियमला शास्त्रामध्ये बोलतात हेसे का दात. हेसे का दात म्हणजे आपण जे काम करतोय त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल विश्वास नाही, काय तरी बोलतो, त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. शाखरीत मध्ये सकाळच्या नमाजीमध्ये आपण तेफिलीन घालतो तर सारखा आपला डोका तेफिलीन मध्ये पाहिजे की आम्ही तेफिलीन घातले, झेखेर लेचियात मिच्राईम, आठवण की देवाने मिसर देशामधना बेने इस्रायलला बाहेर काढला, आणि ते आपल्या डोक्यामध्ये सारखा पाहिजे. जर आपण वेगळा काय विचार केला तर त्याला बोलतात हेसेखा दात. एक इम्पॉर्टंट नियम आहे, खरं ते हलाखामध्ये आहे, मी जास्त हलाखा मी जाईत नाही, पण हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हेसेखा दात, हेसेखा दात म्हणजे जे, फॉर एक्झाम्पल हा बिरकात अमाझोन आहे माझ्याकडे, जे आपण पाव खाल्ल्याच्या नंतर बोलतो. जसा मी नेहमी बोलतो हा देवरायता आहे, 3 पहिले ब्राखा, म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात ब्राखा ही देवरायता आहे, 3 पहिले 3 ब्राखा. जर हे वाचताना माझा विचार कुठं दुसरीकडे असला की मी दुसरा काय काम करत असेन, तर त्याला हेसेका दात बोलतात. जरी ज्याची दुसरा विचार माझा चांगला विचार आहे तरी ते प्रॉब्लेमॅटिक आहे, त्याला बोलतात हेसेका दात. जसा मी बिरकात अमाझोनचा एक्झाम्पल घेतला, तसाच हरेक मिtzवामध्ये, हरेक देवाची आज्ञा पाळण्यामध्ये जर विचार आपला वेगळा विचार असला तर ती आज्ञा पाळली गेली की नाही गेली, तो प्रश्न येतो. ही एक स्टेप आहे. दुसरी स्टेप, जर ती आज्ञा पाळण्यामध्ये वाईट विचार केले तर अशा आज्ञा आहेत. फॉर एक्झाम्पल तेफिलीन घातल्यावरती जर
वेगळा विचार आला तर त्याला हेसेका दात बोलतात, जे प्रॉब्लेमॅटिक आहे. पण त्या तेफिलींची पलटी होईल. आज्ञा पाळायच्या ऐवजी आपण त्या अंगावरती खास खास खालीला आपण आवेरा करू, आपण सीन करू, पाप करू. कधी? तर वाईट विचार केले तर. म्हणून तेफिलीन घातल्यावरती घालायच्या पहिले डोक्यामधनं वाईट विचार काढले पाहिजेत. स्पेशली हिरहूर आवेरा. हिरहूर आवेरा म्हणजे पुरुष डोक्यामध्ये बाई माणसाची वाईट विचार करतो, त्याला शास्त्रामध्ये लिहिलेला आहे हिरूर आवेरा. नमाज करताना किंवा जवळजवळ सगळ्या आज्ञा पाळण्यामध्ये, कुठची पण कमांडमेंट पाळण्यामध्ये जर हिरूर आवेरा आला, जसं मी सांगितलं, बाई माणसाच्या बद्दल विचार आले दुसऱ्या बाई माणसाच्या बद्दल, तर त्याला हिरूर आवेरा बोललं जातं. तर ती जी आज्ञा आपण पाळत हाव, ती लागू नाही होईत आणि आपल्याला खास वे खालीला पाप मानले जात आहे. स्पेशली टेफिलीन घातल्यावरती हिरूर आवेरा नाही यायला पाहिजे. जर कोणाला हिरूर आवेरा येत असेल तर त्यांनी टेफिलीन नाही घालावी. म्हणजे जर त्याला बाई माणसाचा विचार आता, त्यांनी टीव्ही बघितला, पिक्चर बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी काय जे नाही बघायचं आहे ते बघितला आणि ते नंतर मग त्याला तेफिलीन घातल्यामध्ये त्याची आठवण येईल, त्या माणसाने तेफिलीन नाही घालावी. हे फक्त मी नाही बोलत, पण हे पेले योएच मध्ये आलेफ बेट सर प्रमाणे हे आहे. ताफ आला का तिथे तेफिलीन बद्दल लिहिलेलं आहे. पेले योएच मध्ये राब पापो यांनी लिहिलेलं आहे. कुठची पण आज्ञा पाळायच्या पहिले जर ती बिरकात अमाझोन असो, जर ती नमाज असो, जर ती शिमा इस्रायल असो, एफर्ट्स केला पाहिजे की त्या आज्ञामध्ये लक्ष, कॉन्सन्ट्रेशन करायला, आणि दुसरा काय विचार नाही केला पाहिजे. दुसरा काय न्यूट्रल विचार असला, फॉर एक्झाम्पल शेमा इस्रायलची आज्ञा दोनदा करायला पाहिजे दिवसातना ऍटलिस्ट. अजून 2 वेळा ते रब्बाना नाही, पण दोनदा देवरायता आहे, उपसुक बेखा हुकुमेखा, संध्याकाळी आणि सकाळी. आणि शेमा इस्रायल बोलला आहे, नंतर मग त्याचा न्यूट्रल विचार आले तर शेमा इस्रायल झाला, त्याला त्या शेमा इस्रायलचा पुण्य भेटला. पण हिरूर आवेरा आला त्याच्यामध्ये तर प्रॉब्लेमॅटिक आहे. तर त्यांनी आज्ञा पाळायच्या ऐवजी पाप अंगावरती आणला, खास विशालो असा होऊ शकतो. तर ह्याच्याबद्दल सगळ्या आज्ञा, स्पेशली तेफिलीन मध्ये आणि शेमामध्ये आणि तेफिला श्मोना मध्ये आणि बिरकात हमाझोन मध्ये ह्याची नोट केली पाहिजे. जसा मी सांगितलं, हेसे का दात नाही पाहिजे तेफिलीन घातल्यावरती, प्लस वाईट विचार नाही आले पाहिजेत. तसाच अजून 2 गोष्टी तेफिलीन घातल्यावरती साठी केअरफुल राहायला पाहिजे. एखाद तेफिलीन मध्ये घातल्यावरती झोप येली नाही पाहिजे, त्याच्याने ते पासूल होते. आणि दुसरा, आपला अंग मधना गॅस निघाला नाही पाहिजे, पोट साफ पाहिजे. शेलो यफियाक बाहेम व शेलो ईशान बाहेन असं तलमुदामध्ये लिहिलेलं आहे. शेलो ईशान बाहेन म्हणजे तेफिलीन घातल्यावरती झोप, जो ज्यांनी नॉर्मली कस्टम असते येशिवामध्ये, गुरुवारी रात्री त्याला शिशी लायला बोलले जातं आणि पुरं रात्री जागून तलमुदाचा अभ्यास केला जातो. आणि सकाळी मग शाखरीतला उठल्यावरती, आणि हे
जागरणचे दिवस असतात. एक सुक्कोत मध्ये असतो होशाना रब्बाचं जागरण, आणि दुसरा शाबोतचं जागरण असतो, जिथे पुरा रात्र तोराचा अभ्यास केला जातो, तलमुदाचा अभ्यास केला जातो, किंवा त्या जागरणची टिकून केली जाते. तर शाबोत आणि होशाना रब्बाला तेफिलीन नाही लावत, तर प्रॉब्लेम येत नाही. पण मधल्या दिवशी जर माणूस झोपला नाही किंवा ट्रॅव्हल करतो, तर सकाळी नामाजीला जेव्हा तेफलीन घातली, तर वी हॅव टू बी केअरफुल, तर सांभाळायला पाहिजे काय अंगातनं गॅस नाही निघाला पाहिजे, आणि नमाज करताना झोप आली नाही पाहिजे. म्हणून तलमुदात मधला मध्ये नियम आहे, फिलिन सरीखीन गुफ नक्की. गुफ नक्की म्हणजे साफ, अंग साफ असला पाहिजे. म्हणजे आपण जे खातो पितो गॅस निघाला नाही पाहिजे, आणि झोप लागली नाही पाहिजे तेफलीन घातल्यावरती. प्रश्न विचारले जातो, आणि मला हा प्रश्न आलेला आता मला आठवण आली खूप वर्षापूर्वी, किंवा एका टायमाला, की आपण आज ही आज्ञा एवढी इम्पॉर्टंट आहे. तोरामध्ये 4 वेळा लिहिलेला आहे. नॉर्मली 2 वेळा आज्ञा लिहिलेल्या असतात, जसं शब्बातच्या 2 वेळा आहे. श- 10 आज्ञा 2 वेळा आहेत. एक शेमोतमध्ये, इत्रोमध्ये, एक दिवारिम वैतखनांमध्ये. पण तिफिलीन ही 4 वेळा लिहिलेली आहे. जसं सांगितलं 2 वेळा बो मध्ये, लास्ट वीक पाशामध्ये, 2 अजून देवारीम मध्ये, व्याफ्ता आणि व्यायामध्ये. तर ही खूप इम्पॉर्टंट आज्ञा आहे. तर आपण तेफिलींची आपल्याला माहिती आहे की ही सनराईज सकाळी नेच ते संध्याकाळी सनसेट पर्यंत, म्हणजे डॉन टू डस्ट पर्यंत तेफिलींची कमांडमेंट आहे. तर आपण अख्खा दिवस तेफिलीन का नाही लावत? एक काळ होता तलमुदाच्या वेळेला, जेव्हा जी येशिवामध्ये तलमिदे खाखामीम होते ते अख्खा दिवस लावायचे. पण आज आपण अख्खा दिवस घालत नाही तफिलीन, कारण हे जे रिझन सांगितले हेसे का दात, तेफिलीन घातल्यावरती आपल्याला 24 तास आपल्याला सारखा येचियात मित्राईम, आणि आपण तेफिलीन घातले ह्याचे विचार वाईट विचार येऊ नाही शकत. ते एक. दुसरा, झोपू नाही शकत तेफिलीन मध्ये. तिसरा तिसरा अंगामधला गॅस काढू नाही शकत. म्हणून आपण अख्खा दिवस तेफिलीन नाही लावत, पण सकाळी फक्त शाखरीतला घालतो. इथे मला लक्षात आला, खूप वर्षापूर्वी एक शाणा होता, आणि तो नेहमी तेफिलीन 24 तास घालायची हे करत होता. तो बोलला का आज्ञा आहे 24, आ- आपल्याला फुल टाइम तेफिलीन लावायची. तल्लीत जी आतमध्ये आहे, आपल्या आतमध्ये ही तल्लीत आहे, ती आपण 24 तास घालतो. तल्लीत काताना आहे ही. आम्ही सकाळी नमाजीसाठी मोठी तल्लीत घालतो. तर तो बोला जसा तल्लीत काता नाही पाहिजे, माझ्याकडे तल्लीत आहे, तर 24 तास घालतो. तर तशीच तेफिलीन का नाही घालू शकत सकाळ ते संध्याकाळपर्यंत? तेफिलीनला बोलतात तशमीजे किरुषा, तल्लीतला बोलतात तशमीशे मिtzवा. आपल्याला जास्त टाइम नाही, तर मी हे कट करून उत्तर उत्तराकडे जातो. हा शाणा बोलत होता का अख्खा दिवस आपण घातला पाहिजे. हा. तर तलमुदामध्ये तो प्रश्न विचारला गेलेला आहे की आज आपण अख्खा दिवस तेफिलीन का नाही घालत? तर एक रिझन आहे, हे 3 हिस्से करतात. विचार चांगले केले पाहिजेत, बरोबर विचार बरोबर आले पाहिजेत, गॅस नाही काढला पाहिजे, आणि झोपला नाही पाहिजे. तर एक जण बोलू शकतो का नाही, मी आय विल बी केअरफुल, मी हे सगळा पाळीन, मी ह्याच्यावरती जोर देईन. तरी पण तेफिलीन आपण अख्खा दिवस वा घालू नाही शकत. कुठच्या कुठच्या येशिवत मध्ये सदिकीम हे घालतात. ती कस्टम रॉंग आहे की करेक्ट आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलणार.
पण तलमुदामध्ये गोष्ट अशी आहे की एक माणूस तलीत तेफिलीन घालून फिरत होता. जर तेफिलीन घालून फिरत होता तर लोकांना वाटतं का हा माणूस खूप सदिक आहे. हा 24 तास हा अख्खा दिवस तेफिलीन घालतोय. ह्याच्या डोक्यामध्ये काळी टोपी आहे, सफेद शर्ट घालतो, काळी पॅन्ट घालतो. हा मोठा राब आहे, हा मोठा सदिक आहे. तर लोकांना अशी त्याची इमेज येतो. तलमुदामध्ये लिहिलं आहे की एक माणूस एक जागाशी दुसऱ्या जागामध्ये ट्रॅव्हल करत होता. त्यांनी असाच एक माणूस बघितला ज्यांनी तेफिलीन घातलेली आहे. आणि त्याला वाटला का हा अख्खा दिवस तेफिलीन घालतो. हा माणूस एकदम सदिक माणूस आहे. हा एकदम ह्याचे चांगले गुण आहेत. शुक्रवारचा दिवस होता, शब्बात येत होता. हा माणूस बिझनेसमॅन होता, ट्रॅव्हल वन होता. त्याच्याकडे चिकार पैसे होते. आता त्याला माहिती पाहिजे होता कोणतरी विश्वासा माणूस ज्याच्याकडे हा पैसे ठेवू शकतो. त्याला पैसे ठेवायचे होते. तर त्यांनी बघितला का हा माणूस तेफिलीन घालतो. तर ह्याला देवा हा देवाला भिवून वागत असेल. तर त्यांनी त्याला आपले पैसे सांभाळासाठी दिले. शब्बातसाठी. शब्बातला पैसे नाही घेऊ शकत तर त्यांनी ह्या माणसाला दिले कारण हा तेफिलीन घालतो. त्याला वाटला का हा माणूस सदिक आहे. मोचा शब्दातला तो परत पैसे मागायला गेला. हा माणूस बोलतो मी नाही ओळखत तुला. मला नाही माहिती. अरे मी तू बोलतो अरे तू तेफिलीन घालत होता असे तर मी तुला आता पैसे ठेवायला की दिले. आणि तू असा कसा काय करतस माझं पैसे तू खाऊन टाकलंस. मी तुझ्यावरती विश्वास नाही केलेला पण तू 24 तास तेफिलीन घालतस त्याच्यावरती मी विश्वास केला. मला वाटलं तू एकदम नमाजी माणूस आहेस. तू देवाला भिवून राहतोस. पण हा माणूस विचित्र निघाला. चोर निघाला. हा पैसे परत द्यायला मागत नाही. ही गोष्ट खरी गोष्ट तलमुदामध्ये आहे. म्हणून आपण 24 तास पुरा दिवस तेफिलीन घालत नाही कारण आपल्याला माहिती नाही जर घातलंय तर माणसाची खोटी होऊ शकते. माणसाला वाटेल की अरे हा माणूस तेफिलीन तलीत तलीत तेफिलीन घालते 24 तास म्हणजे हा एकदम नमाजी माणूस आहे, हा चांगला माणूस आहे. पण तो खोटा निघू शकते. आणि म्हणून आपण आज लावत नाही. त्या त्या स्टोरीची एंड अशी झाली तलमुदामधल्या स्टोरीमध्ये. ज्यांनी ज्या तो अमोरा होता ज्यांनी पैसे दिलेले त्या माणसाला ठेवायला का त्याला वाटला का हा देवाला भिवून चालणारा माणूस आहे कारण हा तेफिलीन घालते अख्खा दिवस. तर तो तलमीत खाका माणूस होता म्हणून त्याला देवानी आयडिया दिली की रविवारी नंतर मग मोचा शब्दातला त्याला पैसे देत नव्हता. रविवारी जेव्हा हा माणूस कामाला गेला जो तेफिलीन घालते तो. तर जेव्हा तो घराच्या बाहेर गेला तर हा माणूस ज्याचे पैसे आता तो डुबलेला तो गेला त्याच्याकडे. आणि त्याची बायको घरी होती ज्या माणसाने त्याचे पैसे खाल्लेली. आणि त्यांनी सांगितलं का तुझ्या नवऱ्याने सांगितलंय मला पैसे द्यायला. आणि त्यांनी मला खूण दिले, त्यांनी मला साईन दिले, त्यांनी मला साईन दिले की तू मला पैसे दे. ती बोलतो काय मला नाही काय बोलला माझा नवरा. तर त्यांनी त्याला खूण दिली की तुझ्या नवऱ्याने सांगितला का ही खूण दे की मी असा असा खाल्ला या दिवशी. आज सकाळी असा हे नाश्ता केला. आणि ती सांगितलं का तुझ्या नवऱ्याने मला खूण पण दिले का मी योम किप्पूरला खाल्ला. आणि मी अजून एक खूण होती त्याच्यामध्ये माझ्या आता लक्षात नाही. पण एक होती खूण. तर ही ही ती बायको बोलली माझ्यामध्ये आणि नवऱ्यामध्ये हे फक्त ही गपचूप बात होती. ह्याला माहिती आहे म्हणजे ह्यांनी माझ्या नवऱ्याने खून दिले असेल तर तिने त्याला पैसे परत केले.
नवरा जेव्हा आला परत तर त्यांनी त्या बायकोला मारून टाकली. अशी ही तल्मुदामधली गोष्ट आहे. इकडनं आपण शिकतो की आपण अख्खा दिवस तल्लीत, जरी हेसेका दात नाही केला, जरी आपले पोट साफ केला, जरी झोप नाही आणली डोळ्यावरती, तरी आपण जास्त सद्दिक बनत नाही आणि अख्खा दिवस तेफिलीन घालत नाही. तो होप नाव वी आर 6 o'clock, 6 वाजलेत आपल्याकडे. अ, ह्या शिवर बेजरात असे मी नेक्स्ट टाइम कंटिन्यू करीन का ह्याच्यामध्ये अजून अजून कितीतरी इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, अजून तल्मुदामधली गोष्ट आहेत. ती नेक्स्ट टाइम बेजरात शेम मी कोशिश करीन मराठीमध्ये सांगायला. तर आय विल टेक क्वेश्चन्स नाव. आता तुम्हाला कोणाला प्रश्न असतील तर मी घेईन. तुम्ही चॅटमध्ये लिहू शकता किंवा मला विचारू शकता. होप दिस वॉज इंटरेस्टिंग. श्युअर कंटिन्यू नेक्स्ट टाइम. थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. תודה רבה. תודה רבה. Thank you so much. ברכה והצלחה רבה מרובה.